सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी मिठी नदीच्या संदर्भामधला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि मिठी नदीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 293 मध्ये देखील आपण उत्तर दिलं होतं, लक्षवेधीला देखील उत्तर दिलं होतं, पण याच्यामध्ये वस्तुस्थिती जी आहे ती देखील या प्रश्नाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या सभागृहाला कळली पाहिजे की सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी सांगितले की फक्त हा तपास जो आहे तो 3 वर्षाचाच आहे। हा जो तपास आहे हा 3 वर्षाचा नाही, हा तपास 2012 पासूनच होणार आहे। परंतु मागच्या उत्तरामध्ये देखील मी असं सांगितलं होतं की 3 वर्षामध्ये या सगळ्या गाळाच्या संदर्भामध्ये जो SITनं तपास केलेला आहे त्या 3 वर्षामध्ये त्यांना 3,44,000 हे फोटो तपासावे लागले आणि 3,44,000 जे फोटो तपासले त्या फोटोमध्ये फक्त डंपर दिसलेले आहेत, डंपरमध्ये गाळ दिसलेला नाही। याची सुरुवात कुठे झाली, याच्यामध्ये राजकारणामध्ये न जाता याची सुरुवात कुठे झाली की 2012ला एक निर्णय महानगरपालिकेने केला की मिठी नदीचा जो गाळ आहे हा डम्पिंग ग्राउंडवर न टाकता हा जे कॉन्ट्रॅक्टर जे कन्सल्टंट हे टेंडर घेणार आहेत त्यांनी प्रायव्हेट जागामध्ये टाकावा, हे याचं मूळ स्वरूप आहे। हा जर ठराव झाला नसता किंवा हा जर निर्णय झाला नसता तर डम्पिंग ग्राउंडमध्ये जसं 1930 सालापासून देवनारमध्ये किती कचरा टाकलेला आहे याचं कॅल्क्युलेशन आजही होऊ शकतं, तशा पद्धतीचं या गाळाचं देखील कॅल्क्युलेशन होऊ शकलं असतं। परंतु गाळ कुठं टाकला आहे हे देखील कोणाला कळलं नाही आणि याच्यामध्ये आता 3 वर्षाचा जो FIR दाखल झाला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे तर काही टेंडर जी आहेत ही गाळ काढायला दिल्यानंतर ही रिकॉल करण्यात आली आणि रिकॉल करण्यात आल्यानंतर त्यावेळेचा जो काय 2,000-3,000 जो काय रेट होता तो वाढवून त्याच्यामध्ये फरक करण्यात आला। त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो फक्त 18 कोटीचा एका वर्षामध्ये। त्याच्यानंतर ज्याचा उल्लेख मी आता केला की डम्पिंग ग्राउंडवर न टाकता प्रायव्हेट जागेमध्ये टाकावा अशा पद्धतीचा जो निर्णय झाला त्याच्यामध्ये 3 वर्षात गाळच टाकलेला आपल्याला दिसलेला नाही। त्याच्यामधला गाळातला भ्रष्टाचार जो आहे तो 45,50,47,105 रुपयाचा FIR मध्ये दाखल केलेला आहे आणि 3 कोटी रुपयाचा जो आपल्याला डिफरन्स दिसतो जो आपण 65 कोटी म्हणतो त्याची अजूनही तपास यंत्रणा सुरू आहे, परंतु FIR 65 कोटीवर फक्त 3 वर्षाचा झालेला आहे। 2012 पासून 2019 पर्यंत जर आपण बघितलं तर मधल्या 4-5 वर्षामध्ये संथ गतीनं गाळ काढण्यात आला, परंतु नंतर जो गाळ काढण्यात आला त्याचं देखील कॅल्क्युलेशन अजूनही SITला कळत नाही आहे। त्याच्यामुळे SITनं असं सांगितलं की आम्हाला जरा मुदत द्या, मुदतीनुसार जर आम्ही वाढीव मुदतीनुसार जर आम्ही तपास केला तर 2012च नाही ज्याचा उल्लेख परब साहेब तुम्ही या ठिकाणी केला 2006 पर्यंत देखील त्यांना जावं लागणार आहे। 2006 पासून देखील त्यांना तपास करावा लागणार आहे आणि नुसता गाळाचा तपास करून उपयोगाचा नाही तर त्यावेळी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं देखील झाली 1500 कोटी रुपयाची आणि ती इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं झाली त्याच्यामध्ये देखील प्रायमा फेसी असं दिसतंय की काही ठिकाणी कामच झालेली नाहीत। त्याच्यामुळे सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी जे विचारलं की हे कॉन्ट्रॅक्टर कोण होते त्याची पूर्ण यादी ही माझ्याकडे आहे। 2016 पासून आतापर्यंतचे सगळे जवळजवळ 51 कॉन्ट्रॅक्टर आहेत 2023 पर्यंत आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या पुढे बघितलं लिहिलेलं तर नदीचा गाळ काढणे, नदीचा गाळ काढणे, नदीचा गाळ काढणे, म्हणजे असे कॉन्ट्रॅक्टर जर पुन्हा दिले तर पुढची 25 वर्ष देखील पुढच्या कॉलममध्ये हेच येणार आहे की नदीचा गाळ काढणे। तर नदीचा गाळ काढला हा किती काढला आहे ह्याला कुठेही कॅल्क्युलेशन SITला सापडलेलं नाही आणि म्हणूनच फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। प्रसाद लाड साहेबांनी आता सांगितलं कोण केतन कदम जो आहे तो अटकेमध्ये आहे, त्याच्याबरोबरचे 5-6 जे आरोपी होते त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो देखील आता 2-4 दिवसामध्ये त्याची देखील तारीख आहे। परंतु एक जो केतन कदम होता ज्यानं जामिनीसाठी अर्ज केला होता तो देखील फेटाळलेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये जे कोण इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि लक्षवेधीला उत्तर देत असताना सन्माननीय सचिन भाऊ असतील, अनिल परब साहेब असतील यांनी देखील सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या भ्रष्टाचारामध्ये राजकारण आणण्यापेक्षा जे खरे कोण याच्यामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे SITचं काम आहे आणि तसे निर्देश SITला दिलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।